धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठीचा उद्योगपती गौतम अदानी यांचा मार्ग मोकळा झालाय। या प्रकल्पाचा टेंडर अदानींना देण्याविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात फेटाळण्यात आली आहे। तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसने या प्रकल्पाला विरोध केला होता, त्यांनाही सत्ता मिळू शकलेली नाही। त्यामुळे धारावी पुनर्विकासाला आता गती मिळू शकेल। पाहूयात हा रिपोर्ट। धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा मार्ग मोकळा, अदानींना प्रकल्प देण्याविरोधातील याचिका फेटाळली। दुबईच्या सेकलिंग टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनला हायकोर्टाचा दणका। अदानींना विरोध करणारे ठाकरे आणि काँग्रेसही सत्तेपासून दूर। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प आता मार्गी लागणार हे निश्चित झालंय। धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प अदानी ग्रुपला देण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा मुंबई हायकोर्टानं दिलाय। दुबई स्थित सेकलिंग टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशननं 2018 साली सर्वाधिक बोली लावली होती, पण ठाकरे सरकारच्या काळात 2020 साली ही निविदा रद्द करण्यात आली होती। या निर्णयाविरोधात आणि 2022 साली अदानींना नव्यानं निविदा देण्याविरोधात सेकलिंग कंपनी मुंबई उच्च न्यायालयात गेली होती, पण मुंबई हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा 2004 पासूनचा राज्य सरकारकडनं चौथ्यांदा केलेला प्रयत्न आता यशस्वी होताना दिसतोय। आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख आहे। धारावीच्या पुनर्विकासाची चर्चा 2004 साली पहिल्यांदा सुरू झाली। धारावी पुनर्विकासाची निविदा काढण्यासाठी सरकारला 5 वर्षांचा कालावधी लागला। 2009 साली काढलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे 2011 साली निविदा रद्द करण्यात आली। 2016 साली राज्य सरकारनं दुसऱ्यांदा धारावीसाठी निविदा काढली। यात धारावीचे 5 भाग करून एक भाग भाडाकडे देण्यात आला। धारावीतील 4 भागांचा खासगी बिल्डरांकडून विकासासाठी निविदा, खासगी विकासकांकडून दुसऱ्या निविदेला सुद्धा प्रतिसाद मिळाला नाही। 2018 साली तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली। दुबई स्थित सेकलिंग टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनची सर्वाधिक 7,200 कोटींची बोली। याच काळात राज्य सरकारची प्रकल्पासाठी माहीम परिसरातील 45 एकर जागेसाठी रेल्वेसोबत बोलणी। 2019 साली 45 एकर जागा देण्यासाठी रेल्वेची मान्यता। रेल्वेच्या मान्यतेनंतर आधीची निविदा प्रक्रिया सुरू ठेवायची की नव्यानं प्रक्रिया राबवायची असा राज्य सरकार समोरचा प्रश्न ॲडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणींकडे सरकारनं सल्ला मागितला। रेल्वेची 45 एकर जागा जादा मिळाली असल्यामुळे नव्यानं प्रक्रिया राबवण्याचा कुंभकोणी यांचा सल्ला। कुंभकोणी यांचा सल्ला ऑक्टोबर 2020 साली ठाकरे सरकारकडनं मान्य। तिसरी निविदा प्रक्रिया ठाकरे सरकारनं रद्द केली। 2022 साली महायुती सरकारनं चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबवली। अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सर्वाधिक 5,069 कोटींची बोली। अदानी प्रॉपर्टीजला जुलै 2023 मध्ये सरकारची अधिकृत मान्यता मिळाली। निवडणुकीच्या अगोदर एक जी.आर. सरकारने काढला। त्या जी.आर. मध्ये भरपूर काही गोष्टी ज्या आहेत, आम्ही धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून, धारावी बचाव मंचच्या माध्यमातून मी ज्या मागण्या आहे, आम्ही लोकांच्या माध्यमातून ज्या मागण्या मागत होतो, जवळजवळ त्या सर्वच मागण्या ज्या आहेत त्याचा विचार त्या जी.आर. मध्ये करण्यात आलेला आहे। म्हणजे धारावीचं जीवन जे आहे हे मूलभूत गरजांपासून वंचित आहे। आम्हाला या ठिकाणी शौचालय नाहीत, आम्हाला मैदान नाही, आम्हाला आमच्या मुलांना खेळण्यासाठी काही पर्याय नाही। तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये जर कोर्टामध्ये हे मॅटर अडकलं असतं आणि विकास जर लांबणीवर गेला असता तर त्याच्यामध्ये धारावीकरांचं नुकसान झालं असतं। परंतु हा निर्णय स्वागतार्ह आहे। कोर्टाने सर्व बाजू व्यवस्थितपणे ऐकून घेतल्या। अदानींना धारावी पुनर्वसन प्रकल्प देण्यावरून त्यानंतर चांगलाच राजकीय वादही रंगला। धारावी प्रकल्पातील टीडीआर मुंबईतील बिल्डरांना विकण्याचा अधिकार सरकारनं अदानींना दिल्याचा आक्षेप घेण्यात आला। धारावीकरांचं पुनर्वसन, मिळणाऱ्या घरांचा आकार यावरून सुद्धा वादंग झाला। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसने हा मुद्दा राजकीय करत यावर मोर्चे काढले आणि राजकारणही केलं। 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अदानींना दिलेला हा प्रकल्प सत्तेत आल्यानंतर रद्द करण्याचं आश्वासन सुद्धा ठाकरे आणि काँग्रेसकडनं देण्यात आलं। निकालात राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि राजकीय विरोधही आता क्षीण झालाय। आता त्यांचं सगळं सत्ता आहे, त्यांचं मार्ग मोकळा झालेला आहे, कारण त्यांच्या हातात सगळ्या यंत्रणा आहेत आणि त्याच्यामुळे त्याला जसं पाहिजे तसं त्या यंत्रणा वळवू शकतात। जिथे पाहिजे तिथे त्यांची दादागिरी चालते, दडपशाही चालू आहे आणि हेच राज्यात आपल्याला सगळीकडे दिसतंय। धारावीमध्ये असू, परभणीमध्ये असू, बीडमध्ये असू, या सगळ्या घटना ज्या आपल्याला दिसत आहेत, तर त्यांचा जो दडपशाहीचा जो हे आहे, स्वभाव आहे, तोच आपल्याला त्या दिसून येतोय की त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे सगळ्या घटना करण्याचा आता सपाटा चालू केलेला आहे। धारावीच्या पुनर्वसनावर न्यायालयानं जरी शिक्कामोर्तब केलं असलं तरीसुद्धा अदानीने धारावीचा विकास करावा असं धारावीतल्या लोकांना वाटत नाही।
अदानीला धारावीकरांचा प्रचंड विरोध आहे. न्यायालयानं जरी निर्णय दिला असला तरीसुद्धा जनतेचा पाठिंबा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत धारावीच्या विकासाला चालना मिळणार नाही. काम चालू झालेलं आहे तिकडे आणि आमची एक ती लाईन तुम्ही ऐकली असेल जी केंद्रापासून येते, हम सपने नाही हकीकत बुनते, आणि हे वास्तव्यामध्ये येणार आहे कारण इथे सगळ्यांनी आपलं मत बनवलेलं आहे आणि लोकांचाही त्याला रेस्पॉन्स चांगला आहे. सर्वे चालू आहेत, सर्वेना आता रेस्पॉन्स चांगला मिळून लोक उलट विचारतायत की कब घर जल्दी मिलेगा. आणि मला वाटतं ज्या हिशोबाने अदानी अँड टीम लोकांशी कम्युनिकेशन खाली करतायत, त्यांच्या टीम्स गल्ली गल्लीमध्ये जात आहेत, एरियामध्ये जात आहेत आणि लोकांशी संवाद साधतायत. 259 हेक्टरवरती असलेल्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकास प्रकल्पाला 20 वर्षांनी आता गती मिळण्याची शक्यता आहे. दुबई स्थित कंपनी, सेकलिंगची याचिका आणि राजकीय विरोध असे दोन्ही मुद्दे आता बाजूला पडल्याचं दिसतंय. धारावीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुद्धा बऱ्याच अंशी मार्गी लागल्याचं दिसतंय. मुलुंड आणि कांजूरमार्ग परिसरातील जमिनी पुनर्विकासासाठी देण्याचा निर्णयही झालाय. हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर मुंबई महानगरीचा कायापालट झाल्याचं पाहायला मिळणार आहे. आता येत्या काही काळात या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल आणि आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीची जागा नवं रूप घेईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.